नमस्कार मित्रांनो, सिंचन विहिरीचे अनुदान हे 5 लाख रुपये झालेले. तर याच सिंचन विहिरीचा अर्ज कसा करायचा आणि याच सिंचन विहिरीसाठी कोण कोण पात्र आहेत आणि अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा, तर मित्रांनो आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून आपण अर्ज करू शकता. याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करू. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोरवरून एक ॲप डाउनलोड करायचं, ज्याचं नाव आहे महा EGS हॉर्टिकल्चर. हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. या ॲपचा लोगो हा असा आहे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ॲपला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर असा डॅशबोर्ड येईल. तर लाभार्थी लॉग इन या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पहिला ऑप्शन आहे बागायती लागवड अर्ज, त्यानंतर विहीर अर्ज, त्यानंतर अर्जाची स्थिती. तर आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन दाबायचा आहे विहीर अर्ज. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि नाव टाकल्याच्या नंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा टाकायचा आहे आणि जिल्हा टाकल्यानंतर आपला तालुका टाकायचा आहे. तालुका टाकल्याच्या नंतर आपली ग्रामपंचायत ही टाकायची आहे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो आपल्याला मनरेगा जॉब कार्ड नंबर हा टाकायचा आहे. आपलं जॉब कार्ड असेल तरच आपण अर्ज करू शकता. जर तुमचा जॉब कार्ड नंबर हरवला असेल तर जॉब कार्ड नंबर कसा काढायचा यासाठी आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. कमेंट मध्ये लिहा जॉब कार्ड. त्यानंतर आपल्याला ते जॉब कार्डची फाईल ही अपलोड करायची आहे. त्यानंतर आपल्याला लाभार्थ्याची वर्गवारी टाकायची आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जात, दारिद्र्य रेषेखाली, दिव्यांग, अल्पभूधारक जी आपली कॅटेगरी आहे ती आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो एकूण जमीन 8 प्रमाणे टाकायची आहे. आपली जमीन टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली आपला गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला धारण क्षेत्र हे सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला 7/12 हा अपलोड करायचा आहे इथे. त्यानंतर सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्ताव, मजुरांचा जॉब कार्ड आपल्याकडे असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे जा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. तर वरच दाखवलेला आपल्याला विहीर मंजूर करण्यासाठी नमुना अर्ज, त्यानंतर खाली आपली संपूर्ण डिटेल ही दाखवलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला अटी शर्ती सर्व वाचून घ्या मित्रांनो. त्यानंतर आपल्याला अर्ज जमा करा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जो मोबाईल नंबर फॉर्म भरताना टाकला होता त्यावर एक OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण आपला घरबसल्या विहिरीचा अर्ज भरू शकता. तर मित्रांनो अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी आपल्याला लाभार्थी लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन दिसेल अर्जाची स्थिती, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. आपण अर्ज भरते वेळेस जो नंबर टाकला होता तो नंबर इथे टाकायचा आहे. टाकल्यानंतर आपल्याला OTP ची विनंती करा यावर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला OTP हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो अर्ज स्थितीची संपूर्ण प्रक्रिया यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता आपला अर्ज कुठपर्यंत गेलेला आहे, ग्रामसेवक व्हिडिओ. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर अर्ज एडिट करायचा असेल तर अर्ज एडिट करू शकता. जर तुम्हाला अर्ज डिलीट करायचा असेल अर्ज डिलीट सुद्धा करू शकता. अशा प्रकारे आपण घर बसल्या आपल्या विहिरीचा अर्ज हा करू शकता. धन्यवाद.